2026 मध्ये नीटची परीक्षा दोनदा झाल्यामुळे रिझल्ट सुद्धा पोस्टपोन झालेला आहे. अद्यापही महाराष्ट्र स्टेट कोटा असेल किंवा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी असेल यांचं काउन्सिलिंग प्रक्रियेचं शेड्यूल आलेलं नाही. कदाचित पुढच्या हप्त्यामध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेचं शेड्यूल त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. परंतु रिझल्टला लेट झाल्यामुळे आणि काउन्सिलिंग प्रक्रियेला या वेळ घेत असल्यामुळे जेव्हा एकदा काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी मात्र विद्यार्थ्यांना कमी वेळ MCC किंवा स्टेट कोट्याकडनं देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि टाइम जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेचे फॉर्म भरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या फीस त्या ठिकाणी फॉर्मच्या भराव्या लागतात. तर काही काउन्सिलिंग प्रक्रिया अशा आहेत ज्याचं सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा विद्यार्थ्यांना भरावं लागतं आणि या गोष्टी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकिंगचा उपयोग करावा लागतो. तर विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर आपल्या बँकेमधून कोणती महत्त्वाची कामं करून घ्यायचं आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे मेडिकल काउन्सिलिंग सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाईन पेमेंट करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आत्ताच कुठल्या उपाययोजना विद्यार्थ्यांनी करायच्या याविषयी डिटेल डिस्कशन करणार आहोत. काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जे काही फॉर्म भरण्याच्या फीस आहेत किंवा सिक्युरिटी डिपॉझिट आहेत याला बँकिंग सिस्टीम विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी लागत असतं. महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जर आपण विचार केला, स्टेट कोट्याला कसल्याही प्रकारचं सिक्युरिटी डिपॉझिट नाही. मेरिटवर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1000 भरावे लागतात. मॅनेजमेंट कोटा प्लस मेरिट घ्यायचं असेल तर 6000 भरावे लागतात. हे सहज आपण QR कोड स्कॅन करून भरू शकतो. MCCचा जर आपण विचार केला, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, जर आपल्याला मेरिटवर ॲडमिशन म्हणजेच गव्हर्नमेंट 15%, त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या एम्स आहेत, जिपमर आहेत, आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेस आहेत यांच्या प्रवेश प्रक्रियेची सुद्धा फीस आणि डिपॉझिट कमी प्रमाणात असते, ते सहज होते. परंतु ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, MBBS आणि BDS, अशा विद्यार्थ्यांना मात्र 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं आणि या गोष्टीसाठी बँकांची कोणकोणती तयारी विद्यार्थ्यांना करावं लागेल याविषयी सुद्धा सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र हा आयुष काउन्सिलिंग कोर्सेससाठी BAMS, BHMS, BUMS साठी ऑल इंडिया कोटा 15% जो आहे तो प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऑल इंडिया लेवलला राखीव ठेवत असतो. या काउन्सिलिंग प्रक्रियेला सुद्धा 50,000 रुपये एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी असतं. तर हे 50,000 भरण्यासाठी आपल्याकडे बँकिंगच्या कोणत्या सुविधा उपलब्ध असाव्यात याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन पाहणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यात अदर स्टेट ओपन कोटा जे राज्य आहेत त्याच्यामध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा तर साधारणपणे अदर स्टेटचं डिपॉझिट सुद्धा 2 लाखापर्यंत असतं. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये भाग घ्यायचा असेल तर चॉईस फिलिंगच्या अगोदर 2 लाख रुपये इतकं डिपॉझिट विद्यार्थ्यांना भरावं लागतं. यासाठी कोणती तयारी करावी लागणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी बाहेरच्या राज्यात BAMS करण्यासाठी इच्छुक असतात त्यांच्यासाठी कुठलंही सिक्युरिटी डिपॉझिट नसतं. परंतु बाहेरच्या राज्यात आपण MBBS करण्याचा विचार करत असो तर साधारणतः सगळ्या राज्यांचा जर आपण विचार केला तर 2 लाखापर्यंत सिक्युरिटी डिपॉझिट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावं लागतं. तर ह्या गोष्टी करण्यासाठी बँकेची कोणकोणती तयारी आपल्याला करावी लागेल. हे जे काही पेमेंट आहे विद्यार्थी कार्डनी करू शकतात किंवा नेट बँकिंगनी करू शकतात. परंतु दरवर्षी हे पेमेंट करताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात त्यावर कोणकोणते उपाय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंगची बॅच पूर्णपणे फुल झालेली आहे. ऑफलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये आपण विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन पर्यंतची प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करत होतो. आता ऑनलाईन पेड काउन्सिलिंगच्या काही सीट त्या ठिकाणी रिझर्व आहेत. 4999 मध्ये विद्यार्थी हा कोर्स जॉईन करू शकतात. हा कोर्स जॉईन करण्यासाठी आपलं कट ऑफ मंत्र आहे, ॲप आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकता आणि होम पेजवर पेड काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब दिसेल त्याच्यावर क्लिक करून 4999चा हा कोर्स जॉईन करू शकता. याच्यामध्ये फरक एवढाच आहे की याच्यामध्ये फॉर्म जे आहेत किंवा चॉईस फिलिंग जे आहे ते विद्यार्थ्यांना स्वतः करावं लागणार आहे. बाकी जे गायडन्स आहे आम्ही त्या ठिकाणी झूमद्वारे विद्यार्थ्यांना करत असतो. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे जाऊयात. प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा, मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट भरणे. ही रक्कम ऑनलाईन भरावी लागते पण अनेकदा ऐनवेळी पेमेंट करताना पालकांची मोठी धांदल उडते आणि ट्रान्झॅक्शन फेल होते. हे जे काही पेमेंट आहे सिक्युरिटी डिपॉझिट हे रिफंडेबल असतं. काही कंडिशन आहेत त्या कंडिशन आपण पुढे पाहणारच आहोत. हे रिफंडेबल असतं आणि ज्या अकाउंटहून आपण पेमेंट करत आहोत त्याच अकाउंटला त्या ठिकाणी रिफंड होत असतं.
तर हे जे काही पेमेंट आहे विद्यार्थी किंवा पालकाच्या अकाउंटवरून किंवा विद्यार्थ्याचा नातेवाईक कोणाच्याही भरोसा ज्या व्यक्तीवर आहे अशा व्यक्तीच्या अकाउंटवरून विद्यार्थी करू शकतो आणि हे पेमेंट जे आहे काही कंडिशन विद्यार्थ्यांनी पाळल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रिफंड होत असतं आणि काही कंडिशनमध्ये ते सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते जप्त होतं. जेव्हा प्रवेश प्रक्रिया चालू होईल त्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल, तर जप्त कोणत्या कंडिशनमध्ये होईल आणि रिफंड कोणत्या कंडिशनमध्ये होईल हे डिटेल आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु ह्या गोष्टी ज्या आहे भरत असताना बऱ्याचदा पालकांचं आहे ट्रान्झॅक्शन जे आहे ते फेल होताना आपल्याला पाहायला मिळतं. पेमेंट फेल होण्याची दोन मुख्य कारणं आहेत. एक आहे कार्डची ट्रान्झॅक्शन लिमिट. बँकेकडून सुरक्षेच्या कारणास्तव कार्डला दैनंदिन व्यवहाराची मर्यादा उदाहरणार्थ 50,000 ते 1 लाखापर्यंत असते. डिपॉझिट या लिमिटपेक्षा जास्त असेल तर पेमेंट नाकारले जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 2 लाखापेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट असलेलं किंवा 1 लाखापेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट असलेल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या बँकेचं जे काही कार्ड आहे त्याची जी काही लिमिट आहे ती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि लिमिट जी आहे ती आपल्याला वाढवून त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. दुसरा आहे ई कॉमर्स व्यवहार बंद असणे. आरबीआयच्या नियमानुसार अनेक नवीन कार्ड्सवर ऑनलाईन ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन डिफॉल्ट बंद असते. जोपर्यंत ग्राहक ती सुरू करत नाही तोपर्यंत पेमेंट होत नाही. आपण जे काही पेमेंट करणार आहे ते वेबसाईटला त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यासाठी ई कॉमर्स हा ऑप्शन त्या ठिकाणी दिला जातो. कार्डचे डिटेल टाकून त्या ठिकाणी OTP द्वारे आपल्याला ते पेमेंट करावं लागतं आणि त्यासाठी आपलं कार्ड जे आहे ई कॉमर्स व्यवहारासाठी चालू असणं ही महत्वाची अट आहे. तर ही गोष्ट सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा चेक करून घ्यायचं. एकदा आपलं लिमिट कमी असेल तर वाढवून घ्या. दुसरं आहे आपल्या कार्डनी पेमेंट करत असाल, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, त्याचा ई कॉमर्स ट्रान्झॅक्शनसाठी ते कार्ड ऑन आहे का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढं ऐनवेळेची धांदल टाळण्यासाठी पूर्वतयारी. लिमिट वाढवा. बँकेच्या मोबाईल ॲपवर SBI असेल, युनो असेल किंवा आय मोबाईल असेल किंवा कुठलंही तुमचं बँकेचं मोबाईल ॲप असेल जाऊन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन लिमिट डिपॉझिटच्या रकमे इतकीच वाढवून घ्या. दुसरा आहे सुविधा सुरू करा. कार्ड सेटिंगमध्ये जाऊन डोमेस्टिक ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन एनेबल करा. ते जर ऑफ असेल तर एनेबल करा. हे होत नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन ही प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर नेट बँकिंगचा वापर. मोठ्या रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी कार्डपेक्षा नेट बँकिंग वापरणे जास्त सुरक्षित आणि सोयीचे असते. कार्ड कधी कधी व्यवस्थित चालत नाही, OTP मिळत नाही, ट्रान्झॅक्शन फेल होण्याचे जास्त चान्सेस कार्डनी पेमेंट करत असताना होतं. त्यामुळं नेट बँकिंगचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर नेट बँकिंग सुद्धा ऍक्टिव्ह विद्यार्थ्यांनी करून घेतले तर जास्त सोयीचं होईल. अधिक मदतीसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा. जर तुम्हाला मोबाईल ॲपवरून हे बदल करणे कठीण वाटत असेल तर त्वरित बँकेच्या शाखेत जा किंवा कस्टमर केअरला कॉल करून ऑनलाईन लिमिट वाढवून घेण्याची त्या ठिकाणी विनंती तुम्ही बँकेला करू शकता. प्रत्यक्ष बँकेमध्ये गेलं तर आत्ता ही कामं त्या ठिकाणी होतील. जेव्हा फॉर्म भरत असताना जर तुम्हाला ही अडचण आली, फॉर्म भरण्याची डेडलाईन जवळ आली आणि बँकेमध्ये जर तुम्ही गेलात आणि ते जर वेळेवर झालं नाही तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी राहून जाऊ शकतो. त्यामुळे हे जे काही बँकेची कामं आहेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात स्टेट मेरिट लिस्ट किंवा मेरिटनुसार ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना फार अडचणी येत नाहीत. परंतु ज्यांना डिपॉझिटच्या काउन्सिलिंग प्रक्रिया करायची जसं डीम असेल किंवा अदर स्टेट बाहेरच्या राज्यातील MBBS काउन्सिलिंग प्रक्रिया असेल अशा विद्यार्थ्यांना मात्र या गोष्टीची अधिक काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. या संदर्भात तुम्ही तुमच्या बँकेशी त्याचबरोबर तुमच्या मोबाईल ॲपवर किंवा नेट बँकिंग तुम्ही चालू करून ही जी काही पूर्वतयारी आहे ती आत्ताच या ठिकाणी करून घेऊ शकता. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये चॅट बॉक्स सुद्धा आपण दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. 4,999चा हा ऑनलाईन कोर्स आहे, हा सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. झूमद्वारे आपण त्या ठिकाणी गायडन्स करतो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो. याच्यामध्ये सुद्धा लिमिटेड सीट आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.